महिने म्हटले की आपल्याला जानेवारी ते डिसेंबर हेच आठवतं, परंतु मराठी महिने आठवत नाहीत. जानेवारी ते डिसेंबर हे महिने इंग्रजी दिनदर्शिकेनुसार असतात. आपले मराठी महिने हे हिंदू पंचांगानुसार असतात. हिंदू पंचांगानुसार 12 महिने असतात. या 12 महिन्यांना 12 मास असे म्हणतात. महिन्यातील एका दिवसाला तिथी असे म्हणतात. मराठी महिने हे चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असतात. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या मनसोक्त या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण आपले मराठी महिने जाणून घेणार आहोत. मराठी महिने हे चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असतात याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चंद्राचे कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा. मराठी महिने हे पूर्णतः हिंदू पंचांगानुसार असतात. हिंदू पंचांगानुसार 12 महिन्यांना 12 मास असे म्हणतात. महिन्यातील एका दिवसाला तिथी असे म्हणतात. मराठी महिन्यात एका महिन्यात 30 दिवस असतात आणि हे आपले मराठी महिने चंद्राच्या स्थितीनुसार बदलत असतात. मराठी महिने हे चंद्राच्या कलेनुसार असतात. म्हणजे चंद्राच्या कमी अधिक होण्याच्या स्थितीवरून एका महिन्याचे 2 भाग केले जातात. प्रत्येक भागामध्ये 15 दिवस असतात. या स्थितीलाच आपण पौर्णिमा आणि अमावस्या असे म्हणतो. पौर्णिमेनंतर चंद्र कमी कमी होत जातो आणि अमावस्येला चंद्र दिसेनासा होतो आणि नंतर अमावस्या ते पौर्णिमा चंद्र हा वाढत जातो. यालाच कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष असे म्हणतात. कृष्ण पक्ष चंद्राच्या स्थितीवरून महिन्याचे 2 पक्ष पडतात. पौर्णिमा आणि अमावस्या यांच्यातील 15 दिवसाच्या अंतराला कृष्ण पक्ष असे म्हणतात. पौर्णिमा झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाची सुरुवात होते. कृष्ण पक्षामध्ये चंद्राचा आकार हळूहळू कमी होत जातो आणि रात्रीचा अंधार वाढत जातो. शुक्ल पक्ष अमावस्या आणि पौर्णिमा यांच्यातील 15 दिवसाच्या अंतराला शुक्ल पक्ष असे म्हटले जाते. अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शुक्ल पक्षाची सुरुवात होते. या पक्षामध्ये चंद्र अधिक बलवान होतो आणि रात्र कमी होते. मराठी आणि इंग्रजी महिन्यांचा सुरू होण्याचा क्रम हा वेगळा असतो. इंग्रजी महिन्याची सुरुवात जानेवारी या महिन्यापासून होते, तर मराठी महिन्याची सुरुवात चैत्र या महिन्यापासून होते. मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या महिन्यांचा मराठी महिन्यांमध्ये समावेश होतो. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र या महिन्याने होते, तर वर्षाचा शेवट हा फाल्गुन या महिन्याने होतो. अशा प्रकारे आपल्या मराठी महिन्यांविषयी ही माहिती आवडली असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा व शेअर करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.